आज जेव्हा 84 वर्षांचा एक योद्धा रणांगणात उभा ठाकतोय, भारतीय जनता पक्षाच्या जागा अवघ्या 9 आल्या, महायुतीच्या जागा अवघ्या 17 आल्या आणि तब्बल 31 जागा महाविकास आघाडीने मिळून दाखवून दिलं महाराष्ट्राचा कल काय, महाराष्ट्राच्या मनात काय। आणि लोकसभा तो सिर्फ झाकी थी, विधानसभा अभी बाकी है। म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून असंविधानिक सरकार बनवून नेमकं महायुतीनं साधलं काय? पाठीत खंजीर खुपसणं हे कधीच हिंदुत्वाचं लक्षण होऊ शकत नाही। आणि जर एमआयडीसीत कंपन्या आल्या नसतील, रोजगार येत नसतील, तर हे कधी विकासाचं लक्षण होत नाही। लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून आता बहीण झाली लाडकी। टूथपेस्टवर जीएसटी 18%, जर ट्रॅक्टर घेतला, शेतीची अवजारं घेतली त्याच्यावरचा जीएसटी 12%, दह्यावर सुद्धा जीएसटी, अगदी पायात घालायच्या चपलेपासून माणूस गेल्यानंतर तिरडीवर अंथरायचं कापड असतं त्या प्रत्येकावर तुम्ही आणि मी जीएसटी भरतो। तो ये अच्छी बात है। चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई। चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई। बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? जय शिवराय। महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय रमेशचंद्रजी बंगसाहेब यांच्या प्रचारार्थ उपस्थित असणारे शब्बीरजी विद्रोहीजी, माजी आमदार प्रकाशजी गजभिये, प्रवीणजी कुंटे, ईश्वरजी बाळपुदे, युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य हर्षलजी काकडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उत्तमजी कापसे, शैलेशजी थोराणे, मधुमाणके पाटील, वसंतजी खणकर, राजेशजी जयस्वाल, संतोषजी नरावडे, श्यामजी मंडपे, सुरेंद्रजी पोरे, प्रेम झाडे, प्रकाशजी कोकाटे, टी.एच. खान, ममताताई धोपटे, रश्मिताई कोडगुले, दिनेशजी बंग, व्यासपीठावरील सर्वच उपस्थित मान्यवर, सर्व आजी माजी पदाधिकारी, पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण, खरं तर उशीर झालाय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। पण बंगसाहेब आपल्याला त्या आजी जे म्हणाल्या की तुम्हाला मत द्यायचं म्हणजे चिन्ह कुठलं, पण त्या चिन्हाकडेच लक्ष नाही, त्यामुळे थोडा उशीर व्हायला लागलाय। त्याबद्दल आधी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आता घड्याळ सुटले हे सगळ्यांना कळले। पण तरीही एवढा उशीर झाल्यानंतरही आपण एवढ्या मोठ्या संख्येनं थांबून राहिला त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो। पण हिंगणा विधानसभेसाठी प्रचाराला येण्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी आवर्जून खरं तर कार्यक्रम बनत असताना सांगितलं, तुम्हाला हिंगणा विधानसभेमध्ये जाऊन बंग साहेबांसाठीची प्रचार सभा घेणं आवश्यक आहे, तुम्हाला ती घ्यायची आहे। आणि याची दोन फार महत्त्वाची कारणं आहेत की जेव्हा 2 जुलै 2023ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फोडण्यात आला, फुटला नाही, फोडण्यात आला, आणि त्यानंतर जे मोजके शिलेदार आदरणीय पवार साहेबांविषयी असणाऱ्या निष्ठेपोटी, त्यांच्याविषयी असणाऱ्या प्रेमापोटी जे ठामपणे पवार साहेबांबरोबर उभे राहिले, त्यामध्ये विदर्भातल्या ज्या प्रमुख नावांपैकी एक नाव आहे ते बंग साहेबांचं नाव आहे। आणि त्यामुळेच आज जेव्हा 84 वर्षांचा एक योद्धा रणांगणात उभा ठाकतोय आणि जेव्हा भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतले नेते आणि महाराष्ट्रातले नेते पवार साहेबांचं राजकारण संपलं अशा वल्गना करत होत्या, तेव्हा कुठेतरी शड्डू ठोकला गेला। तो पवार साहेबांनी शड्डू ठोकला आणि टायगर अभी जिंदा है ही गोष्ट लोकसभेला व्यवस्थित समजली। माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे असतील, राहुलजी गांधी असतील, आदरणीय पवार साहेब असतील, यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्राने जो विश्वास दाखवला तो आपण लोकसभेला बघितला। ज्या लोकसभेला भारतीय जनता पक्ष 45 जागांचा दावा करत होता, आजही मी सकाळी पूर्व नागपूरला होतो तेव्हा काही पत्रकार बांधवांनी मला विचारलं, त्यांनी विचारलं की भारतीय जनता पक्ष म्हणतायत की महायुतीला चांगल्या जागा आहेत। म्हटलं ते जर म्हणत असतील तर लई चांगलं आहे, कारण लोकसभेला ते म्हणले 45 जागा आमच्या निवडून येणार आणि 45 वरून
भारतीय जनता पक्षाच्या जागा अवघ्या 9 आल्या, महायुतीच्या जागा अवघ्या 17 आल्या आणि तब्बल 31 जागा महाविकास आघाडीने मिळून दाखवून दिलं महाराष्ट्राचा कल काय, महाराष्ट्राच्या मनात काय। आणि लोकसभा तो सिर्फ झाकी थी, विधानसभा अभी बाकी है। कारण लोकसभेला तर आपण देशाच्या संसदेसाठी, संसदेच्या सदस्यांसाठी मतदान केलं, पण विधानसभेला मतदान करताना महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत, महाराष्ट्राचा जो स्वाभिमान हा सातत्याने डावलला जातोय, याचा कुठेतरी वचपा काढायला, याचं कुठेतरी उत्तर द्यायला सर्वसामान्य जनता आज इच्छुक आहे। म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षात आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो काही ऱ्हास करण्यात आला, राजकारणाचा जो काही चिखल करण्यात आला, याला जबाबदार कोण असेल तर तो एक पक्ष आहे आणि त्यांच्या सोबतीला महायुतीच्या जे 2 घटक पक्ष आहेत, यांनी गेल्या 2-2.5 वर्षात नेमकं काय केलं। म्हणजे मला अशी अपेक्षा आहे की बहुतेक बुटीबोरी MIDC मध्ये गेल्या 2-2.5 वर्षात 10 कंपन्या सुरू झाल्या, नवीन झाल्या हो। किमान 10-15-20 हजार लोकांना रोजगार मिळाला, नवीन कंपन्यांची गुंतवणूक आली। मग हे जर सगळं काहीच झालं नव्हतं, वाडी MIDC मध्ये 4 कंपन्या सुरू झाल्या नवीन, तिथे एक 5-7 हजार लोकांना रोजगार मिळाला तरुणांना, हे जर काहीच घडलं नाही तर नेमकं 2-2.5 वर्षापूर्वी 2 मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून असंविधानिक सरकार बनवून नेमकं महायुतीनं साधलं काय, या प्रश्नाचं खरं तर उत्तर दिलं पाहिजे। सांगताना सांगितलं जातं आम्ही विकासासाठी भूमिका घेतली, काही जण सांगताना सांगतात आम्ही हिंदुत्वासाठी भूमिका घेतली, पण पाठीत खंजीर खुपसणं हे कधीच हिंदुत्वाचं लक्षण होऊ शकत नाही। आणि जर MIDCत कंपन्या आल्या नसतील, रोजगार येत नसतील तर हे कधी विकासाचं लक्षण होत नाही। पण पोटातल्या आगीला आणि ती आग विझवण्यासाठी लागणाऱ्या भाकरीला जात अन धर्म नसतो। आणि म्हणून मगाशी शब्बीर विद्रोहीजींनी जसं सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला आपापसात लढवत ठेवणं एवढंच दिलं जातं। म्हणजे मगाशी त्यांनी उल्लेख केला लाडकी बहीण योजनेचा, आता तर हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून आता बहीण झाली लाडकी। पण ही जेव्हा योजना येते तेव्हा गंमत अशी आहे की एक माणूस, एका गावात एक माणूस होता, त्या माणसाला असं वाटलं आपण काहीतरी द्यावं आणि त्या माणसाने डोक्यावरचं छप्पर काढून घेतलं आणि अंगावर पांघरायला चादर दिली। याला दिलं म्हणायचं का काढून घेतलं म्हणायचं? डोक्यावरचं छप्पर काढायचं आणि अंगावर चादर पांघरायला द्यायची। आणि त्या पद्धतीने आज लहान पोरं शाळेत जातात, त्यांच्या खोड रबर आणि शीस पेन्सिलवर GST 18%, टूथपेस्टवर GST 18%, जर ट्रॅक्टर घेतला, शेतीची अवजारं घेतली त्याच्यावरचा GST 12%, दह्यावर सुद्धा GST, अगदी पायात घालायच्या चपलेपासून माणूस गेल्यानंतर तिरडीवर अंथरायचं कापड असतं त्या प्रत्येकावर तुम्ही आणि मी GST भरतो। अशी भंग साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने आत्ताच दिवाळी झाली, चांगली झाली दिवाळी, बरं वाटलं। खोबरं 140 220 280 वर गेलं। म्हणजे करंजा करताना तुम्ही सरकारला लय आशीर्वाद दिले असतील लाडक्या बहिणींनी। करंजीचं सारण करत असताना, खोबरं किसत असताना तुम्हाला प्रत्येकीला कळून चुकलं असेल की 140 चं 280 कसं गेलं। नंतर शंकरपाळ्या तळायला घेतला तेव्हा कळलं तेलाचा डबा 300 ने वाढलाय। आणि नंतर मग नेमका हिशोब घालताना हे कळना झालंय की जे सर्वसाधारण महाराष्ट्रातल्या अगदी गरीब माणसाचं जे महिन्याचा जेवणाचा खर्च होता, हा खर्च जवळपास एका व्यक्तीचा खर्च हा 3000च्या आसपास होता, तो खर्च आता जवळपास 4500 रुपये झालाय। एका माणसाच्या जेवणावर लागणारा खर्च हा 1500 वाढला। आणि ज्यांनी तुम्हाला 15 लाख अकाउंटमध्ये देतो असं सांगितलं होतं, त्यांनी हातावर टेकवलं किती?
तो ये अच्छी बात है। चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई, चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई। बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? इसलिए भाई दादा भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके। इसलिए भाई दादा भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके। आपको गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में होके। हा जो फरक आहे, हा तुमच्या मतांचा जो फरक आहे आणि या पद्धतीने तुमच्या मतांचा जो अवमान केला जातोय प्रत्येक ठिकाणी, महाराष्ट्राचा स्वाभिमान जिथे डावलला जातोय। आज तुम्ही बघत असाल, मी साधा गमतीने प्रश्न विचारला, बुटीबोरीमध्ये वाडी एमआयडीसी मध्ये किती उद्योग आले, पण तब्बल 5.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक जी महाराष्ट्रात येणार होती, जर ही महाराष्ट्रात गुंतवणूक आली असती तर किमान 6-7 लाख तरुणांना रोजगार मिळाला असता। आज ही सगळीच्या सगळी गुंतवणूक ही गुजरातकडे पाठवण्यात आली। आणि मग प्रश्न पडतो, म्हणजे माणूस, लोक सांगतात आमचा नेता लई हट्टाकट्टा आहे। नागपुरातून आलोय त्यामुळे मला कोणीतरी सांगितलं, आमचा भाऊ बम मजबूत। मी म्हणलं आमच्याकडे बी एक बम मजबूत माणूस होता, पर तो स्वतःचं घर राखायचं सोडून शेजाऱ्याचं घर राखत होता। त्याचा स्वतःच्या घराला उपयोग काय आहे? आणि त्या पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे बम मजबूत असतील, पण ते महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करत असतील तर त्यांचा महाराष्ट्राला उपयोग काय, हा महत्वाचा प्रश्न आहे। म्हणजे आज सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, ऊस उत्पादक शेतकरी असेल, कांदा उत्पादक शेतकरी असेल, हा प्रत्येक शेतकरी नाडला जातोय। आज महाराष्ट्रात बघितलं तर कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले दिसतात। आज महाराष्ट्राच्या युवकाच्या हाताला रोजगार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ फक्त योजनांचा पाऊस पाडून, मगाशी विद्रोहीजींनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं भुकेल्या बाळाला दूध द्यायचं सोडून फक्त चोखणी आश्वासनांची चोखणी जर कोणी देत असेल तर त्या सरकारला घरी पाठवल्याशिवाय आता स्वस्थ बसू नका, हीच तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे। मगाशी उल्लेख केला, शिवस्वराज्य यात्रेमध्ये जवळपास 7,500 किलोमीटर पेलो 67 विधानसभा मतदारसंघातून जाऊन आलो आणि या प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये या महायुती सरकारला हद्दपार करण्याचा निर्णय आहे। म्हणजे माझा शिवसैनिक पेटलाय, कारण महाराष्ट्राची संस्कृती असते की वार करायचा तर जो समोरून करायचा असतो, छाताडावर वार करायचा असतो। पण माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, प्रसंग बाका होता, वेळ अटीतटीची होती, माने खाली संवेदना बधीर झाल्या होत्या। अरे वार करायला संधी शोधायची ती अशा वेळी शोधायची। म्हणजे जेव्हा माननीय उद्धव साहेब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्यावेळी तुम्हाला 40 आमदार फोडायची गरज पडली, आणि जर फोडायचे होते मग ते गुवाहाटी, सुरत हे सगळं गोवा फिरून महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला पहिलं गालबोट लागलं गद्दारीचं, ते इथं लागलं। आणि दुसरं गालबोट लागलं ते 2 जुलै 2023 ला लागलं की ज्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, ज्यांना सगळं काही दिलं, स्वतःच्या पोटच्या पोराप्रमाणे सगळी पदं दिली, सगळे अधिकार दिले, त्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना धोका दिला। आणि विचार करा भावांनो, ज्या पवार साहेबांनी आयुष्याच्या 85 वर्षापैकी तब्बल किमान 60 वर्ष महाराष्ट्राच्या हितासाठी अहोरात्र कष्ट केले, भारतीय जनता पक्षाच्या एका डावानं मागची 55-60 वर्ष पुसण्याचा प्रयत्न केला। इथे जेवढे माझे ज्येष्ठ मतदार बंधू भगिनी बसले असतील, ज्येष्ठ मार्गदर्शक बसले असतील, या प्रत्येकाला वाटत असेल काबाड कष्ट करून नोकरी केली असेल, धंदा केला असेल, घर उभं केलं असेल, घरावर छप्पर टाकलं असेल, पोरं बाळ सुखात आहेत म्हणून आता आयुष्याच्या संध्याकाळी तुम्ही बाहेर खुर्ची टाकून बसला असाल आणि मागून जर कोणी बुलडोजर लावून घर पाडलं तर काय वाटेल? जर तुम्ही बाहेर अंगणात खुर्ची टाकून बसताना मागून बुलडोजर लावून कोणी घर पाडलं तर जे वाटलं असेल ना, तेच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना वाटलं असेल की जेव्हा हाताच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेला पक्ष चिन्ह सगळं हे हिरावून घेतलं गेलं, पण साहेब थांबले नाहीत, साहेब थकले नाहीत,
पवार साहेब आजही लढतायत आणि जेव्हा सगळं काही संपलेलं असतं तेव्हा लढण्याची जर कुठली प्रेरणा असेल तर ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत आणि त्या पवार साहेबांसाठी आपल्याला लढायचं आणि त्यामुळे हिंगणा विधानसभा मतदारसंघामध्ये केवळ रमेशचंद्रजी बंग साहेब उमेदवार नाहीत. हिंगणा विधानसभा मतदारसंघामध्ये रमेशचंद्रजी बंग साहेबांच्या रूपानं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उमेदवार आहेत. हा पवार साहेबांचा विचार उमेदवार आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, या अजिबात चिंतेत राहू नका की चिन्ह कसं पोचणार. चिन्ह 100% पोचले, चिन्ह पोचले, फक्त त्याची पुन्हा एकदा आमच्यात म्हणतात खुटा बळकट करून घ्या. त्या पद्धतीनं घरोघरी जाऊन सांगा की आता तुतारी वाजवणारा माणूस हे पवार साहेबांचं चिन्ह आहे आणि ही तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची आहे. 18 पगड जाती, 12 बलुतेदार, 16 अलुतेदारांच्या कल्याणाची जी मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवली होती त्याची नांदी आणि त्याची साक्ष देणारी तुतारी ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी आहे. आणि म्हणूनच तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घरोघरी पोहोचवून रमेशचंद्रजी बंग साहेबांना मोठ्या मताधिक्याने विजय करा एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.